नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत साताऱ्यातील सैदापूर येथे आणि तिथल्या निहाल नगर मध्ये आज आपण सोहळा सख्यांचा साजरा करणार आहोत. आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे आलेल्या आहे. कसं वाटतंय सगळ्यांना? छान वाटतंय की नाही? मग हुकमाची राणी होणार की नाही? त्याच्यासाठी चालू आहे आपण इथं. हा, पण हुकमाची राणी होणं इतकं सोपं नसतं. बरेचसे खेळ असतात, त्या खेळातून ते खेळ एक एक खेळ पार करून मग शेवटच्या खेळापर्यंत पोहोचायचं असतं. आणि मग त्यातून जी विजेती होते ती होते अर्थात हुकमाची राणी, आणि ती विराजमान होते या मानाच्या खुर्चीवर. आता जिला जिला ह्या मानाच्या खुर्चीवरती विराजमान व्हायचंय आणि छान फोटो बिटो काढायचे, हा हो की नाही? हा, तर अशा सगळ्या ताईंनी या बरं आपल्या पहिल्या खेळामध्ये लवकर पटापटापटा या. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये या 5 ताई सहभागी झालेल्या आहेत. चला तर मग आपण सुरू करूया आपल्या या खेळाला. तर आपला हा पहिला खेळ आहे, ज्या खेळाचं नाव आहे ए गप माझाच कप. आजीला विचारूया. आजी, हा हा, हे गप माझाच कप. बरं बाई, तुझाच कप. खेळ असा आहे की मी नंबर घेणार आहे. त्या नंबरच्या दोन्ही ताई, ही जी सफेद रंगाची लाईन आहे त्याच्या मागे येऊन उभं राहायचंय आणि संगीत सुरू होईल, त्या संगीतावरती नृत्य सादर करायचंय. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो कप घेऊन उचलून आपल्या जागी परत यायचंय. हा, ज्या ताईच्या हातात कप असेल ती ताई जिंकलेली आहे, दुसरी ताई बाद झालेली आहे. ठीक आहे, कळलं? अशा 5 ताई पुढच्या फेरीत जाणार आहेत. ओके, चला तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी पहिला नंबर आहे 5. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा व्हेरी गुड. मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, व्हेरी गुड, मेरे साथ चल नको. मस्तच. मी मुंबई से खाली हा. तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. हा, या. आजी बाद झालेली आहे, हरकत नाही. हा, आणि तू बसू शकते. ओके, या ठीक आहे. आणि आता पुढचा नंबर आहे 8. तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथी येऊच नाय. का बरं? तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथी येऊच नाय. तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय. बरं. तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाय. हा, लोक जागेवरती यायचे. व्हेरी गुड. ताई फक्त या करत राहिली. ताई तू जिंकलेली आहेस, ताई तू बाद झालेली आहेस, बसून घेऊ शकतेस. ओके, आणि पुढचा नंबर आहे 4. मका छेपायचे नाय रे मका सोसायचे नाय. मका छेपायचे नाय रे मका सोसायचे नाय. तुझे आसमां के तारे मका छेपायचे नाय. तेरे आसमां के तारे मुझे छेपायचे नाय. ताई बाद झालेली आहे, तिथे बसून घेऊ शकतेस. आणि पुढचा नंबर आहे 2. अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पा लीला ढिला तुझे
तुझे कप्पाली लाटीला तुझे कप्पाली लाटीला गो फॅशन मराठी सोबय तुला अरे जा जातो मुला का सत्तावीतय मला अरे जा जातो मुला का सत्तावीतय मला का सत्तावीतय मला न जाऊन सांगन मी बापाला बापरे अरे जा जातो मुला का सत्तावीतय मला अगो हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला लोक जागेवर यायचे हा काही बाद झालेली आहे तिथं बसू शकतेस या व्हेरी गुड शेवटचा नंबर झालेला आहे शेवटचा नंबर आहे 3 अरे जा जातो मुला का सत्तावीतय मला अरे जा जातो मुला का सत्तावीतय मला सत्तावीतय मला न जाऊन सांगन मी बापाला दसांचा पट्टी जातो मुला का सत्तावीतय मला अगो हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला आणि ताई बाद झालेली आहे ताई तू बसू शकते आणि आपल्या ह्या पहिल्या खेळातून 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या बरं उखाणा कोणाला येतो चांगला घ्यायला खेळ आहे सुवासिनींचा खेळ आहे सुहासिनींचा सुधीर रावांचे नाव घेते मीच होणार हुकमाची राणी सुहासिनींचा हे आहे सुवासिनींचा सुहासिनींचा आणि सुधीर रावांचे नाव घेते मीच आहे उपमती हुकमाची राणी हरकत नाही मस्त नाव आहे पती माझे ऋषिकेश मुलीचे नाव रुद्राणी मला माहिती आहे मीच होणार हुकमाची राणी राणी आणि हुकमाची राणी ओके ओके आणि लग्नाच्या अगोदरपासून माझे मिस्टर नाईट शिफ्ट करतात तर त्यांच्यासाठी हा उखाणा आहे अच्छा हो का बर हा पतंगीला इंग्लिश मध्ये म्हणतात काईट पतंगीला इंग्लिश मध्ये म्हणतात काही काईट काहीही केलं तरी अमित रावांची सुटत नाहीये नाही हा ये बात ताली दे दे इधर ये बात है केळ देते सोलून पेरू देते चिरून गणेश रावांचे नाव घेते तुम्ही आग्रह केला म्हणून जसं काय नाही तर घेतलंच नसतं बाई नाव हा हरकत नाही खूप छान हा ताई आकाशात विमान उडते फास्ट आकाशात विमान उडते फास्ट मयूर रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास हरकत नाही फास्ट आणि खास ओके थोडंफार यमक जुळते व्हेरी गुड एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि आता सुरू करूया आपल्या या दुसऱ्या खेळाला ज्या खेळाचं नाव आहे सासर माहेर हे सासर माहेर खेळाचं नाव काय सासर माहेर सासर माहेर आहा 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 नाही दुर्वाहा कसं गृहा दुर्वा काय म्हणताय गृह आता दुर्वा हा ताई हा पटकन होऊन जाऊ दे खेळाचं नाव लवकर सासर माहेर सासर माहेर ब्रोहा ब्रोहा हे बघा आता तुम्ही जे आहेत ते तुम्ही सासर मध्ये उभे आहात सासरी हे आहे माहेर हे आहे सासर हा माहेर म्हटलं की माहेर मध्ये उडी मारायचे सासर म्हटलं की सासर मध्ये उडी मारायची ओके जी ताई चुकेल ती ताई बाद आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद ओके रेडी आहात तुम्ही ओके चल रेडी माहेर सासर माहेर सासर माहेर मैत्रीण गेली गेली मैत्रीण गेली सासर माहेर सासर सासर मीच चुकलो ओके
ओके रेडी. माहेर सासर माहेर सासर माहेर सासर सासर. ओके रेडी. माहेर सासर सासर माहेर माहेर सासर सासर माहेर माहेर. नाही माझा पाया तोलली. अगं पाय इथंच आहे बडा शरीर पडलं की मागे. नाही सर तुमच्या ह्यानं धक्का लागेल. अख्खीची अख्खी पडली खाली तरी पण म्हणते मी नाही आहोत. ताई तू तिथे बसू शकते. 1 2 3 माहेर सासर माहेर माहेर. नाही मी फक्त काय बोलत नाही, फक्त असं आलोय बघ. मी फक्त इथे आलेले. ओके हा रेडी. 1 2 3 हा सासर सासर माहेर माहेर आणि ताई बाद झालेली आहे. आणि या खेळातून दोन्ही ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन. आणि खूप खूप अभिनंदन मनीषाताई आणि प्रियाताई, तुम्ही शेवटच्या खेळामध्ये आलेला आहात. हा खेळ तर आपण खेळणार आहोत, पण त्याआधी आपण दोन्ही ताईंबरोबर थोड्या जरा गप्पा मारूया, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया आणि त्यांच्या माहेरपणात थोडं जरा टोकावून पाहूया. तर सगळ्यात आधी मनीषाताई, माहेर म्हटलं तर कोण येतं डोळ्यासमोर? माहेर म्हटले की आई वडील भाऊ बहीण, लहानपणी जे आपण एकत्र राहिलेलो असतात ते दिवस सर्वात महत्वाचे. लहानपण विसरू शकत नाही. बरोबर. आणि आई वडील खूप आईची जास्त मिस करते. आईला मिस करते जास्त. काय एखादा प्रसंग येते सांगावं असं वाटतंय? लग्न झालं तेव्हा ग्रॅज्युएशनला होते. आईपासून कधीच लांब राहिली नव्हते. लग्न झाल्यानंतर लांब राहिले. ओके. खूप आठवण यायची, भरून यायचं. डोळे पाणवले ताई तुझे. आय मिस यू आई. म्हणजे लहानपणी जास्त सहवास आईचा लाभला. वडील मुंबईला होते. किती वेळा दिवसातून आईशी फोन होतो? आई शेतात काम करते त्यामुळे 2 दिवसातून एकदा कॉल होतो. कसं वाटतंय आज बोलून इथे? खूप छान वाटते. पहिल्यांदाच म्हणजे एक आपलं स्वतःचं अस्तित्व म्हणून एक वेगळं पण आलं. हो ना. हा खूप छान वाटतंय. ताई वा, खूप छान वाटलं मला तुझ्याशी पण बोलून. आता आपण गप्पा मारणार आहोत या ताईंसोबत. ओके. थँक्यू. किती वर्ष झाली लग्नाला? 14 वर्ष झाले. 14 वर्ष. अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. आणि लग्ना अगोदर कधी बोललोही नाही फोनवर. अच्छा. आणि त्यांनी 10th मधला फोटो पाठवलेला, माझाही कॉलेजचा होता त्यामुळे चेहराही आठवत नव्हता लग्नाच्या वेळेला. लकी ड्रॉ लागलाय. वा, लकी ड्रॉ लागलाय. ओके ओके. हा पण लकी ड्रॉ लागलाय, पण मिळालं किती काय काय? हो, खूप खूप काही. म्हणजे जे माहेरी नाही मिळालं ते सगळं सासरी मिळालं. वा, खूप छान. पण काय सांगशील माहेर बद्दल? कोण माहेर माहेरी? वडील जाऊन आता 2007 मध्ये गेले वडील. आता भाऊ आहे, मोठा भाऊ आहे, वहिनी आहे, बहिणीचं लग्न झालंय आणि आई आहे. अच्छा. वडील हार्ट अटॅकनी गेले. हो. पण मी 12वीत होते. भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा. तो काळ आमचा खूप संघर्षाचा होता आणि अशा वेळेला पाहुणेही साथ देत नाहीत. असं झालं आणि त्यांचं सगळं केलं आणि अचानक ते गेले. म्हणजे मी इन्सुलिनचं इंजेक्शन वगैरे सगळं द्यायचे. आणि माझं यूथ फेस्टिवल होता म्हणून मी कॉलेजला गेले होते सकाळी आणि ते माझा डान्स बघायला येणार होते त्या दिवशी. आणि त्याच दिवशी मला कळालं की त्यांचं असं झालं. म्हणजे पहिल्यांदा मला ते स्टेजवर बघणार होते, तर ते झालंच नाही. पण मी विचार नव्हता केला की मला त्यांना असं बघावं लागेल. आणि त्यानंतर आमच्या तिघांना आमच्या आईने उभं केलंय.
मी आता एका स्कूलची प्रिन्सिपल आहे. माझा भाऊ जिल्ह्याचा तलाठी अध्यक्ष आहे. वा, बहीण टीचर आहे. ते सगळं आमच्या आईमुळे झालंय. म्हणजे कोणाची साथ नसताना तिनं हे करून दाखवलंय आणि याचा मला अभिमान आहे. आणि तेच मी माझ्या मुलीलाही शिकवते की कधी हारायचं नाही. खूप छान. खरंच आईचं कौतुक आहे की ज्या पद्धतीने तिने भावंडांना वाढवलं आणि स्वतःच्या पायावरती उभं केलेलं आहे, सगळं शिक्षण पूर्ण केलं. काय सांगशील आज माध्यमातून आईला? आई, तू माझी शक्ती आहेस आणि आज जे काही आहे त्याच्यात फक्त तुझाच हक्क आहे. वा, क्या बात आहे ताई. खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. पण आता आपला शेवटचा खेळ बाकी आहे, तेव्हा आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि या गप्पांनंतर आता सुरू करूया आपल्या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे एक्स्ट्रा धमाल. हा खेळ असा आहे की संगीत सुरू होईल आणि त्या संगीतावर दोन्ही ताईंनी नृत्य करायचे. नृत्य करत करत जास्तीत जास्त स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचायचे. कमीत कमी वेळेमध्ये जी ताई जास्तीत जास्त स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचेल ती असणार आहे विजेती. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. तयार आहेत तुम्ही? दोघेही तयार आहेत? ओके, चला मग सुरू करूया. आणि म्युझिक प्लीज. चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या समोर बघायचं आणि- केवड्याच्या बनात नागिण सळसळली. इथं कुणी आसपास ना, डोळ्याच्या कोणात हास ना, तू जरा माझ्याशी बोल ना, ओठांची मोहर खोल ना. तू लग बग जाता मग वळून पाहता वाट पावलात अडकळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. साठ. साठ वरतीच येऊन का थांबतात कळत नाही. हरकत नाही. 60. व्हेरी गुड ताई, खूप खूप अभिनंदन. ये पुढे. आणि आता आपण मोजू. अरे बापरे. हा, 1 मिनिट. खाली पडला. 7, 8, 17, 28. काही जरा शिव काही. व्हेरी गुड. अजून 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 किती झाले हे? 28. ओके. एक मिनिट. 58. आणि आजच्या भागाची विजेती ठरलेली आहे ही ताई. ताई, खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई? उपविजेती झाल्याबद्दल खूप छान वाटतंय. उपविजेते. तू जिंकलीस ना? नाही, तू उपविजेती ठरलेली आहे. अर्थातच. क्या बात आहे. व्हेरी गुड. उपविजेती ठरलेली ही ताई आणि विजेती ठरलेली आहे प्रिया ताई. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन ताई. उपविजेती ठरलेली आहेस तू 16 सख्यांचा करून ही भेटवस्तू. कसं वाटतंय? खूप छान वाटते खेळ खेळल्याबद्दल. हो ना. बरं, याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा आणि बसा चहा पीत. बरं, हरकत नाही. चहा पीत. खूप खूप अभिनंदन ताई पुन्हा एकदा. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे प्रिया ताई. जोरदार टाळ्या.
कसं वाटते हुकमाची राणी झालेली आहेस? खूप छान वाटते. अगदी सुरुवातीच्या फेरीपासून म्हणत होते आणि आता ते खरं झालंय आणि खूप खूप छान वाटतंय. बरं, सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार? सासूबाई तर आहे इथे, आहेत फोन करून कोणाला सांगणार? आता सगळी फॅमिली इथं आहे, मग मैत्रिणीलाच सांगणार. पण आणि बाकी रिलेटिव्ह ना जे एरवी जळतात त्यांना तर स्पेशली सांगणार की मी हुकुमाची राणी झाली आहे. व्हेरी गुड, क्या बात आहे. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. द्या. ताईंनो, मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा हा कार्यक्रम बघत असताना तुम्ही स्वतःला कुठेतरी रिलेट करत असता आणि माहेरच्या आठवणीमध्ये जात असता, बालपणाच्या आठवणींमध्ये जात असतात, हो की नाही? आणि हीच तर गंमत आहे आपल्या या कार्यक्रमाची. तर भेटूया उद्याच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणी सोबत. अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या धमाकेदार आणि आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो